राम राम नमस्कार मंडळी. आज अक्षय तृतीया, 3:30 मुहूर्तांपैकी एक. तर मी आज कसा दिवस सुरू केला हे सांगणार आहे. तर रांगोळी काढली, त्यानंतर देवपूजा आणि स्वयंपाक कशा पद्धतीने केला. देवपूजा झाली, मी देवाच्या पाया पडले आणि स्वयंपाक करण्यास चालू केले. आज आमरस थाळी असल्यामुळे मी पुऱ्या करणार होते. त्याचं पीठ, रवा, मीठ आणि थोडीशी साखर असं घालून मी छान तेल लावून थोडा वेळ कणिक तिंबून ठेवली. आमरस थाळी असल्याने आज मला आमरस करण्यासाठी मिस्टरांनीही मदत केली. तोपर्यंत मी बाकीची कामे करत होते. तर अशा पद्धतीने आमचा आमरस तयार झाला आणि त्यामध्ये थोडी अर्धी वाटी साखर आणि जायफळाची पूड घालून मी तो फ्रीजमध्ये ठेवून दिला. झाल्यानंतर मी कुकर लावण्यास घेतला. 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी डाळ असं घेतलं. त्यानंतर मी काकडीची कोशिंबीर केली. काकडीच्या कोशिंबीरमध्ये दही, कूट, मीठ, साखर घालून एकजीव करून फ्रीजमध्ये ठेवून दिली. त्यानंतर मी कैरीचा तक्कू करायला घेतला. कैरीचा तक्कू म्हणजे खिसून केलेला आहे मी. त्यामध्ये थोडंसं तिखट, धनेजिऱ्याची पूड, मीठ, साखर आणि त्यानंतर मी फोडणी दिली. फोडणीमध्ये जिरे, मोहरी, त्यानंतर हिंग, हळद असं घातलं होतं. तर मोहरी तडतड झाल्यानंतर त्यामध्ये हिंग घातला. हिंग झाल्यानंतर हळद घातली आणि गॅस बंद केला. थोडंसं गार होऊ दिलं आणि मग खिसलेल्या कैरीमध्ये घातलं. अशा पद्धतीने केलेला तक्कू खूप छान आंबट, गोड, तिखट असा सगळ्या चवीचा झाला होता आणि तो थोडा वेळ मी फ्रीजमध्ये ठेवून दिला मंडळी. आणि पुढचाही पदार्थ करायला घेतला. पण हे असे सर्व पदार्थ करत असताना खूप छानही वाटत होतं आणि कधी एकदा थाळी तयार होते असंही झालं होतं. अशा पद्धतीने तक्कू छानपैकी तयार झाला आणि तो मी फ्रीजमध्ये ठेवून दिला. यानंतर मंडळी मी बटाट्याची भाजी करायला घेतली. बटाटे छान चिरले आणि त्याच्या काचऱ्या केल्या. काचऱ्या करून झाल्यानंतर मी भाजी करायला घेतली. खूप साधी सिंपल भाजी केली होती. जास्त काही त्याच्यामध्ये ॲडिशन केलं नव्हतं आणि देवाला प्रसाद दाखवायचा असल्यामुळे त्यामध्ये मी कांदा घातला नाही, लसूण घातला नाही आणि अशा पद्धतीने मी फोडणी दिली भाजीला. आणि एवढी साधी सिंपल पण खायला छान रुचकर अशी बटाट्याची भाजी तयार झाली आणि ती सर्वांनाच आवडते. आपल्या बटाट्याची भाजी ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. त्यानंतर मी कुरवड्या, पापड तळून घेतले. तळणीचे पदार्थ असल्याशिवाय आंब्याच्या रसाच्या थाळीला अजिबात रंगत येत नाही. त्यानंतर मी पुऱ्या करून घेतल्या. आधी सर्व पुऱ्या मी लाटून घेतल्या. एका ताटामध्ये त्या ठेवल्या आणि मग तळायला घेतल्या. कारण हे सोपं पडतं मंडळी. आधी सगळ्या लाटून घेऊन मग पटकन तळायला होतात आणि वेळ पण वाचतो आपला. स्वयंपाक असा शेवटाकडे जात असताना छान खमंग असे वास सुटलेले असतात आणि सर्वांनाच घरातल्यांना खायची खूप अशी इच्छा झालेली असते. कधी एकदा ताट आपल्या समोर येतं आणि आपण ताटावर त्या वाढलेल्या ताव मारतो असं झालेलं असतं मंडळी. आणि असे वास येऊ लागले की सगळे घरातली मंडळी स्वयंपाकघरात एरझाऱ्या घालायला चालू करतात. त्यानंतर मग माझा स्वयंपाक पूर्ण झाला आणि मी काय काय पदार्थ केले हे तुमच्यासमोर मांडले. त्यानंतर मी ताट वाढायला घेतलं. कोशिंबीर, तक्कू, त्यानंतर बटाट्याची भाजी, भाताच्या मुदी, त्यावर वरण, तूप असं सर्व वाढत असताना मला खूप छान वाटत होतं आणि देवासाठी एवढा छान नैवेद्य केला याचं समाधानही होतं. त्यानंतर आंब्याच्या रसाची वाटी, 2 कुरवड्या, 4 पुऱ्या असं मी ताट हे छान तयार केलं. तर मंडळी, मी केलेला स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.